हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. युनिट नंबर 3, इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. युनिट नंबर 3 आपण सुरू केला. तिसरा युनिट इथे सुरू करत आहोत. हा लेक्चर नंबर आहे फर्स्ट. ओके, सो मायक्रो प्रोसेसिंग प्रोग्रॅमिंगचा 4था सेमिस्टर सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये आपण प्रॉपर MSBTची नोट के स्कीमला फॉलो करत आहोत 2025च्या 2025-26. ओके, तर इन्स्ट्रक्शन सेट ऑफ मायक्रो प्रोसेसरमध्ये आहे ना, पहिलाच मेन टॉपिक आहे ॲड्रेसिंग मोड. आणि या ॲड्रेसिंग मोडमध्ये मी काय ॲड्रेसिंग मोड घेतोय, कारण ॲड्रेसिंग मोड खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ॲज तुमची एक्झाम जेव्हा कन्सल्ट केली जाते तेव्हा. तर ॲड्रेसिंग मोडमध्ये मी पार्ट 1 पहिला घेऊन आलो, कारण की पार्ट 1मध्ये आज आपण बघणार आहोत की ॲड्रेसिंग मोड कसा असतो. त्यानंतर जर तुम्ही ही व्हिडिओ बघत नाही ना फ्रेंड्स, तोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही की आपण पुढे कसे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर ॲड्रेसिंग मोडची व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आय होप तुम्ही आत्तापर्यंत खालती कमेंट केला असेल व्हिडिओसाठी आणि लाईक करायला विसरले नसाल. या व्हिडिओसाठी लाईक करा, तरच पार्ट 2 येईल, नाहीतर पार्ट 2 येणार नाही. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे तुमच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. ओके, तर आपण बघूया की पहिला ॲड्रेसिंग मोड काय असतो. ओके, मी याच्यामध्ये मॉडेल आन्सरचे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर देत नाही आहे, फक्त मी तुम्हाला समजवतोय की ॲड्रेसिंग मोड कसा असतो. हे माझ्या सर्व पर्सनल नोटमध्ये मी तयार केलेले आहेत. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, कारण तिथेच तुम्हाला हे नोट्स प्रोव्हाइड होणार आहेत. ओके, तर पहिला बघून घेऊ की ॲड्रेसिंग मोड ऑफ 8086 हे काय असतात. ओके, तर फॉर्मॅट सिम्पल आहे मित्रांनो. बघा, मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स, हे फॉर्मॅट नेहमी लक्षात ठेवा. मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स. सोर्स मधला जो काय असेल तो डेस्टिनेशन मध्ये काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. ओके, तर पुढे काय लिहिलंय बघा, द सोर्स कॅन बी नंबर. जो हा सोर्स असणार आहे ना, तो एक नंबर असणार नाही. रिटर्न इन द इन्स्ट्रक्शन इट सेल्फ ऑर स्पेसिफाय थ्रू द रेजिस्टर ऑर मेमरी लोकेशन. म्हणजे हा सोर्स काय काय असू शकतो, एकतर रेजिस्टर असू शकतो किंवा इन्स्ट्रक्शन पण असू शकतो स्वतःची कोणती, नाहीतर मेमरी लोकेशन. तिघांपैकी एक काहीतरी सोर्स असेल. एकतर तो इन्स्ट्रक्शन असेल, मेमरी लोकेशन असेल किंवा रेजिस्टर असेल. ओके, तर बघा, द डेस्टिनेशन कॅन बी रेजिस्टर्ड ऑर मेमरी लोकेशन. आणि जो तुमचा हा डेस्टिनेशन आहे तो एकतर मेमरी लोकेशन तरी असेल किंवा रेजिस्टर तरी असेल. रेजिस्टर आपण बघितलेले आहेत की डेटा रेजिस्टर कोणते आहेत, AX, BX, CX, DX. जर बघितली नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती जाऊन तुम्ही बघून या. बरोबर आहे. आता पुढे बघा काय आहे, द सोर्स अँड डेस्टिनेशन बोथ कॅन नॉट बी मेमरी लोकेशन. म्हणजेच जो सोर्स आहे आणि जे डेस्टिनेशन आहे दोन्ही मेमरी लोकेशन असू शकत नाही, कारण की आपल्याला मूव्ह करायचं आहे आणि एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत फक्त लोकेशन ट्रान्सफर करू शकत नाही आपण. तर आपल्याला काही ना काहीतरी ट्रान्सफर करायचं असेल, म्हणजेच एका रेजिस्टरमध्ये ट्रान्सफर करावं लागेल किंवा इन्स्ट्रक्शनमध्ये ट्रान्सफर करावं लागेल. ते कसं करायचं आहेत ना, तर याच्या टाईपने समजणार आहे. क्वेश्चन काय तो, एक्सप्लेन एनी 6 ॲड्रेसिंग मोड ऑफ 8086. इथं आपण सर्व कव्हर करणार आहे. पहिले या व्हिडिओमध्ये समजून घ्या कसे असतात ते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये मी मॉडेल आन्सरचा आन्सर घेऊन येईन, ते तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहायचं आहे. हे पण तुम्ही लिहू शकता, कारण की हे तुम्हाला हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मॉडेल आन्सर तुम्हाला समजणार नाही. ओके, तर बघून घेऊया. हा बघा, इथे काय पहिलाच टाईप कोणता आहे, तर फर्स्ट आहे इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. हा त्याचा फर्स्ट टाईप आहे. बरोबर आहे. मग इथे काय लिहिलं आहे, सपोज अ डेटा आयटम्स 79H. 79H हा काय आहे, डेटा आयटम म्हणजे ॲक्च्युअल डेटा हॅज बीन लोडेड इन टू BL रजिस्टर. हा BL रजिस्टरमध्ये, म्हणजे बघा ह्या BL रजिस्टरमध्ये 79H बघा हा डेटा हा डायरेक्ट याच्यामध्ये काय केला आहे, लोड केलेला आहे. कशामध्ये, BL मध्ये. बरोबर आहे. बघा 79 BL मध्ये लोड केला. बरोबर आहे. इफ
डेटा ऑपरंट इज अ स्पेसिफाय, जो डेटा ऑपरंट आहे इज स्पेसिफाय इज अ पार्ट ऑफ द इन्स्ट्रक्शन इट सेल्फ. डेटा ऑपरंट काय आहे 79 आहे, बरोबर आहे. तो 79 काय करतोय, स्वतःला ॲज अ इन्स्ट्रक्शन समजतोय आणि डायरेक्टली ते इन्स्ट्रक्शन थ्रू BL मध्ये ट्रान्सफर होतोय ऑपरंट थ्रू इमिडिएटली आफ्टर ओपे कोड. म्हणजे इमिडिएटली याला बोलतो आपण ओपे कोड्स. ओके, तर इमिडिएटली आफ्टर ओपे कोड दॅन इट इज कॉल्ड इमिजिएट मोड. मग त्याला आपण काय म्हणतो, इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. तुम्हाला शॉर्टमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, जर हा डायरेक्ट डेटा कोणत्या रेजिस्टरमध्ये, CX मध्ये, BL मध्ये, AL मध्ये, हा इथं AX, BX, CX, DX काही पण असू शकतो, बरोबर आहे. BL म्हणजेच की काय, BX चा हायर आणि लोअर पार्ट. बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की BL काय असतो, राईट. BL हा 16 बीट असतो, राईट. मग सॉरी, BX हा 16 बीट असतो, बरोबर आहे. आणि ते दोन पार्टमध्ये डिवाइड होतात. एक होतो BL आणि दुसरा असतो तुमचा BH. B लोअर, B हायर. हा 8 बीटचा असतो, हा 8 बीटचा असतो. आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे आणि तुमच्या तो लक्षात सुद्धा असेल. ओके, आता पुढे बघा, हा तुम्हाला पहिला इमिजिएट ॲड्रेसिंग मोड समजलेला असेल. पुढे बघून घेऊया दुसरा टाईप कोणता आहे. सॉरी, माय बॅड. ओके, दुसरा पॉईंट आपण बघून घ्या काय आहे. दुसरा पॉइंट आहे रेजिस्टर ॲड्रेसिंग. रेजिस्टर आपण रेजिस्टर बघितलेले आहेत, कोणते कोणते असतात ते. AL म्हणजे AX, BX, CX, DX हे काय आहेत तुमचे, तर हे तुमचे रेजिस्टर आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला शिकवून झालेलं आहे की रेजिस्टर, तुम्ही जर ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती तुम्हाला बघावी लागेल की रेजिस्टर कोणते कोणते असतात आणि कोणते कोणते नाही, तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, डेटा रेजिस्टर आणि रेजिस्टर. ओके, आता पुढे बघा काय, वेन द डेटा आयटम, काय लिहिलं इथं, जेव्हा केव्हा डेटा आयटम्स म्हणजे जो तुमचा ॲक्च्युअल डेटा आहे तो. ओके, जो तुमचा ॲक्च्युअल डेटा आयटम इज स्पेसिफाय थ्रू द एनी ऑफ द जनरल पर्पज रेजिस्टर. जर तो तुमचा स्पेसिफाय झालेला कुणासोबत, एका जर्नल पर्पज एका रेजिस्टर सोबत तो स्पेसिफाय झालेला आहे. द मोड इज रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. जेव्हा केव्हा तो एका रेजिस्टर सोबत स्पेसिफाय झालेला आहे, एका जर्नल पर्पजसाठी एका रेजिस्टर सोबत काय झालं आहे, स्पेसिफाय झालेला आहे, तर त्याला आपण काय बोलतो, रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. फॉर एक्झाम्पल बघा, इफ AL काय तुमचा रेजिस्टर आहे, सांगितलं होतं AX चे दोन पार्ट AL आणि AH शिकवलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे. 79H. ओके, ही झाली तुमची डेटा आयटम. ओके, मीन्स डेटा आहे तुमचा. हा डेटा तुमचा स्टोअर जाणार आहे पहिला AL मध्ये. AL ची डेटा किती आहे, 79H. आपण डायरेक्टली तो BL मध्ये टाकत नाही आहोत फ्रेंड्स, मूव्ह आपण BL मध्ये करत नाही आहोत. तर पहिले डेटा आयटम गेला AL मध्ये, एका रेजिस्टरमध्ये गेला, स्पेसिफाय थ्रू द जर्नल पर्पज रेजिस्टर. तो रेजिस्टरमध्ये गेला आणि जो रेजिस्टर आहे तो AL आहे, तो मूव्ह झाला BL मध्ये. AL मूव्ह केला BL मध्ये. मग आता BL ची व्हॅल्यू काय झाली, 79H. समजलं बघा, 79H काय पहिले AL मध्ये होता, पण या इन्स्ट्रक्शनला तो मूव्ह झाला या BL मध्ये. ही सोर्स असतो आपला, हा डेस्टिनेशन असतो. मग तिकडे मूव्ह झाल्यानंतर आता BL ची व्हॅल्यू तुमची बघा, BL ची व्हॅल्यू तुमची 79H. मग काय लिहिलं आहे, द कंटेंट ऑफ AL रेजिस्टर आर ट्रान्सफर टू BL. म्हणजेच की काय, जो काही कंटेंट आहे AL चा 79H तो ट्रान्सफर झाला BL मध्ये. आय होप तुम्हाला समजला असेल रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड काय असतो तो. रेजिस्टर थ्रू, बरोबर आहे, रेजिस्टर थ्रू तो काय केला तो ट्रान्सफर. बघा, हा रेजिस्टर होता, रेजिस्टर थ्रू कुठे गेला तो दुसऱ्या रेजिस्टरमध्ये ट्रान्सफर झालेला आहे. तर तुम्हाला समजलेला असेल रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड काय आहे. आता त्याचा तिसरा टाईप बघून घेऊया. तिसरा टाईप आहे फ्रेंड्स
बघा फ्रेंड्स, ही व्हिडिओ करायला खूप मेहनत लागली आहे. मला एक एक स्लाइड्स तयार करायला लागले तुमच्यासाठी. फक्त मी इतका करत असेल ना, तर मला तुमच्यासाठी एक कमेंट तर झालाच पाहिजे मित्रांनो. कमेंट करा तर व्हिडिओ तुम्हाला भेटतील पुढचे. ओके, तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे सबस्क्राईब करा, खूप सारे कमेंट्स करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ अजून बनवत जाईन. ओके, बघा डायरेक्ट मेमरी ॲड्रेसिंग. बघा तिसरा जो तुमचा टाईप आहे ना, तो आहे डायरेक्ट मेमरी ॲड्रेसिंग. ओके, the data operand is specified through the memory location. इथं काय लिहिलं बघा, डेटा ऑपरंड, जो तुमचा डेटा ऑपरंड आहे इज स्पेसिफाय थ्रू द मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशन सोबत स्पेसिफाय असेल. समजून घेऊया कसा करतो बघा. द 16-bit मेमरी ॲड्रेस इज रिटर्न डायरेक्टली इन द इन्स्ट्रक्शन. बरोबर आहे, म्हणजेच की काय, जो 16-bit memory address is written directly in the instruction. Square bracket indicates that the content of the memory location point by the address are to be transferred. म्हणजेच की काय बघा, BL रजिस्टरमध्ये आपण एका रजिस्टरमध्ये मूव्ह करत आहोत, पण आपल्याला 0009 आपल्याला ट्रान्सफर नाही करायचं आहे. तर ही जेव्हा तुमची इथं स्क्वेअर ब्रॅकेट असेल ना, तर तिथे काय सांगितलंय की 16 बीटची असणार आहे. 1 2 3 4 16 बीट झाला. बरोबर आहे, 16 बीट मेमरी ॲड्रेस इज रिटर्न डायरेक्टली इन द इन्स्ट्रक्शन. 16 बीट लिहिलेलं आहे, पण ही त्याची लोकेशन आहे. काय आहे, लोकेशन आहे. या एक लोकेशनमध्ये काहीतरी डेटा असेल, तो डेटा ट्रान्सफर होणार आहे BL मध्ये. त्याला बोलतात डायरेक्ट मेमरी ॲड्रेसिंग. असाच तुम्हाला समजा जर इथं असा स्क्वेअर ब्रॅकेट कुठे दिसला, तर तुम्हाला सांगायचं आहे की तो डायरेक्ट मेमरी ॲड्रेसिंग हा त्याचा ॲड्रेसिंग मोड आहे. खालती काय लिहिलंय बघा, फक्त लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये लोकेशन असेल, कोणती पण म्हणजे 2000 असेल तर ती एक लोकेशन आहे. जर ती असेल तर ती तुमची काय झाली, डायरेक्ट मेमरी ॲड्रेसिंग. हवा काय, दिस ट्रान्सफर द कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन. ही लोकेशन ट्रान्सफर नाही करत, तर त्याच्या आतमधला कंटेंट, म्हणजे समजा एक असा बॉक्स आहे राईट, आणि इकडं त्याची लोकेशन दिले 009. तर ह्या लोकेशनमध्ये एक्झॅक्टली डेटा काय आहे, समजा इथं असेल 32, समजा इथं असेल 12, इथं समजा 10 असेल, तर हा डेटा 10 याच्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. आय होप तुम्हाला समजलेला असेल नेमका काय असतो ते. ओके, पुढे बघूया आपण. प्रोग्रॅम काय आहे, प्रोग्रॅम डायरेक्ट ॲड्रेसिंग. आता बघा, चौथा कोणता पॉइंट टाईप आहे, प्रोग्रॅम डायरेक्ट ॲड्रेसिंग. आपण त्याच्या अगोदर कोणता बघितला, तर आपण बघितला डायरेक्ट मेमरी ॲड्रेसिंग, आणि आता आहे प्रोग्रॅम डायरेक्ट ॲड्रेसिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करतात बघा, जम्प आणि कॉल इन्स्ट्रक्शनचा यूज केला जातो. जम्प, JMP म्हणजेच काय, जम्प, आणि कॉल म्हणजेच की काय, दुसऱ्या इन्स्ट्रक्शनला कॉल करणे. बघा, जम्प म्हणजेच काय, जम्प स्पेसिफाय विच इन्स्ट्रक्शन इज टू बी एक्झिक्युटेड नेक्स्ट. जी कोणती नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहे ना, त्याच्यावरती जम्प. कॉल काय करायचा, स्पेसिफाय विच सबऑर्डिनेटेड इज टू बी एक्झिक्युटेड नेक्स्ट. त्याच्या बाजूलाच कोणती एक्झिक्युटेड होते तीच म्हणजे कॉल. एक कॉल करणे आणि जम्प करणे. तर बघायचं फॉर्मॅट कसं असतो, जम्प ॲडर, कॉल ॲडर. ओके, तर जेव्हा केव्हा तुम्ही जम्प आणि कॉल बघाल तर समजायचं की प्रोग्रॅम डायरेक्ट ॲड्रेसिंग आहे. टेल द प्रोसेसर टू ब्रांच अँड एक्झिक्युटेड द इन्स्ट्रक्शन लोकेटेड ॲट द ॲड्रेस 00 इन द कोड सेगमेंट. नॉर्मल लक्षात ठेवा, जेव्हा जम्प आणि कॉल असेल, प्रोग्रॅम डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे. ओके, हे तुम्हाला आयडेंटिफाय करायला तर एक्झामला कसे करायचे ते मी तुमच्या पार्ट 2 मध्ये सांगणार आहे, पण हे समजून घ्या, तेव्हाच तुम्हाला तो पार्ट 2 समजेल. ओके, पुढे बघा काय आहे, पुढे आहे बेस प्लस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बेस कोणते कोणते असतात आणि इंडेक्स ॲड्रेसिंग, इंडेक्स म्हणजेच काय काय असतात ते. ओके, तर आता पहिले आपण बेस आणि इंडेक्स समजून घेऊया. ओके, तर बघा, इन बेस प्लस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड द कंटेंट ऑफ वन बेस रजिस्टर. वन बेस म्हणजेच काय, BX आणि BP
हे तुमचे काय आहेत, बेस आहेत, बेस रजिस्टर आहेत आर अँड वन इंडेक्स रजिस्टर मी सांगितलेले आहेत तुम्हाला कोणते असतात, SI DI. जर तुम्ही बघितली नसेल व्हिडिओ तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, बघून या. आर्किटेक्चर ऑफ 8086 आर ॲडेड टू द कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह ॲड्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला बेस प्लस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, इफ BX इज इक्वल टू BX आपल्याला किती दिलाय 0100H आणि DI किती दिलाय 0005H. तर मूव काय करायचं आहे आपल्याला, मूव करायचं आहे AL मध्ये मूव करायचं आहे BX प्लस DI करायचा आहे. तर तुमचा तो काय असेल, बेस प्लस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड, राईट. आय होप तुम्हाला समजत असेल मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय, बेस प्लस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड कसं काम करतो ते. म्हणजे इथं प्लस BX दिलाय आणि DI दिलेला आहे. ओके, तर बघा तुम्हाला नॉर्मली काय करायचं आहे फ्रेंड्स, हे बघा हा इथे दिलेला आहे. मग यांच्या दोघांचा इफेक्टिव्ह ॲड्रेस काय होणार आहे, तर इफेक्टिव्ह ॲड्रेस तुमचा असेल तो असेल 10105. म्हणजेच कसं बघा 0100 त्याच्यामध्ये ॲड झाला 0005. मग तुमचा फायनल आन्सर काय मिळणार आहे फ्रेंड्स, 0105. समजला. आणि तोच तुमच्यामध्ये काय झाला, मूव्ह झाला कशामध्ये, AL मध्ये. ओके, AL मध्ये मूव्ह झाला. जर असा बेस असेल, इथं बेस असेल प्लस इंडेक्स असेल तर लक्षात ठेवा बेस प्लस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. ओके, हा समजलं तुम्हाला. इथे हे कसं आलं, हे कसं आलं समजलं. या दोघांची सिम्पली ॲडिशन केली या फॉर्मॅटमध्ये, तो मूव्ह झाला AL मध्ये. सेम कॉन्टेंट फ्रेंड्स, इतका काय टेन्शन घ्यायची गरज नाही. 6वा पॉईंट बघून घेऊया कोणता आहे तो आहे रेजिस्टर्ड रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड. बरोबर आहे, रेजिस्टर्ड रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड. रेजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग यूज टू नंबर ॲडेड टुगेदर टू ऑप्टेन द इफेक्टिव्ह ॲड्रेस. म्हणजेच की काय बघा, AL आहे, मूव्ह करायचं आहे AL मध्ये, काय BX बेसमध्ये, बरोबर. हा बेस ॲड्रेस आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये कळला 0100 ही काय त्याची लोकेशन आहे. या लोकेशनमध्ये जो काय आहे तो BX सोबत ॲड होईल. समजा इफ BX इज इक्वल टू 0002H आहे, बरोबर आहे. BX ची व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये मी ॲड काय करणार आहे, नंबर काय आहे 1000H. तर यांच्या दोघांमध्ये जर मी ॲड केला, हे दोघं जर ॲड केले तर काय येणार आहे 0102H, बरोबर आहे. तो झाला तुमचा इफेक्टिव्ह ॲड्रेस. जर बेस आहे प्लस एक लोकेशन त्याच्यामध्ये ॲड केले आहे तर रेजिस्टर्ड रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड आहे. समजलं. रेजिस्टर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड कसं करतात, तर जो तुमचा याच्यामधला कॉन्टेंट असेल ना तो मूव्ह केला जाईल AL मध्ये. समजलं काही. हे लोकेशन आपल्याला दिलेले आहेत, कोणते 002H 0100, बरोबर आहे. हे दोन लोकेशन दिलेले आहेत. जर तुम्ही दोघांना ॲड कराल तर हा आन्सर भेटेल 010H. ओके, तर जो याच्यामधला कंटेंट असेल ना तो ट्रान्सफर केला जाईल AL मध्ये. ओके, समजलं तुम्हाला. तरी पण मी तुम्हाला एकदा डायग्राम थ्रू समजवतो म्हणजे तुम्हाला अजून समजेल. थांबा, तुम्हाला समजलं नसेल, आय होप, मला माहिती आहे. हे बघा, एक असं समजा एक बॉक्स आहे. ओके, ह्या बॉक्समधले हे लोकेशन आहेत तुमची. हे लोकेशन आहे. तर ह्याची लोकेशन काय, तुमची BX ची लोकेशन आहे 0002. ओके, आणि याच वरती लोकेशन काय समजा 0100, हे काय झाले लोकेशन आहे. आणि ॲट द एंडला काय आहे तुमचं 0102. तर जो इथे कॉन्टेंट असेल ना
तोच कॉन्टेंट काय केला जातो, ट्रान्सफर केला. म्हणजे दोघांची ॲडिशन झाली, तर ॲडिशन झाल्यानंतर फायनली हा आन्सर मिळतोय. तर जो तुमचा हा कॉन्टेंट असेल ना, तो तुमच्यामध्ये काय केला जाणार आहे फ्रेंड्स, ट्रान्सफर केला जाणार आहे. आय होप तुम्हाला समजलेला असेल. पुढचा बघून घेऊया. पुढचा आहे बेस रिलेटिव्ह प्लस इंडेक्स ॲड्रेसिंग. सातवा आपला हा टॉपिक आहे. कुठला आहे, बेस रिलेटिव्ह प्लस इंडेक्स ॲड्रेसिंग. म्हणजेच की काय, समजा बेस आहे, बेस तर आपला कॉमन असतो सर्वांकडे. दिस मेथड कंबाईन बेस तर असणारच आहे, रिलेटिव्ह इंडेक्स असणार आहे, प्लस रेजिस्टर्ड पण असणार आहे. ओके, तिघं जण जर असतील ना, तर बेस म्हणजे BX, रिलेटिव्ह मीन्स रिलेटिव्ह SI इंडेक्स आणि प्लस तुमची लोकेशन. ओके, तर तिघांची जेव्हा ॲडिशन होईल, तर बघा सेम इथं आपण तसंच करायचं. बघा BX ची लोकेशन दिले, SI ची लोकेशन दिले आणि नंबर दिलेला आहे 00005. ह्या तिघांना पण ॲड केलं तर आपला आन्सर येणार आहे हा 010A. बरोबर आहे. आणि जो त्याच्यामधला कंटेंट असेल ना, तो जाईल AL मध्ये. ओके, तिघांना पण ॲड करून बघा. 0100 परत आहे 0005 नंतर येणार आहे 0005. ओके, तर याचं ॲडिशन काय बघायचं, 5 आणि हा 5 हा किती आला 10 म्हणजे काय घेतो आपण, A घेतो. बरोबर आहे. A घेतल्यानंतर 00011 आणि 000. समजला. तुमचं ही जी लोकेशन आहे, या लोकेशनचा जो काय कॉन्टेंट असेल तो तुमच्या कसं जाणार आहे, AL मध्ये जाणार आहे. या AL मध्ये जाणार आहे. तिघांची ॲडिशन जो जाईल तो, फक्त लक्षात ठेवा, बेस इंडेक्स ॲड्रेसिंग मोड तुम्हाला तोच आयडेंटिफाय करायचा आहे. ओके, आठवा बघा काय आहे. आठवा आहे इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड. इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड म्हणजेच की काय, in this mode, no address is required because the addressing is implied in the instruction itself. म्हणजे ऑपरेशनच नसतो, ॲड्रेस पण नसतो, काहीच नसतो, म्हणजे इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड. ओके, नववा बघून घेऊया. नववा खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स, बघून घ्या एकदा. इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड हे तुम्हाला सर्व ॲड्रेसिंग मोड लक्षात ठेवायचे आहेत, तेव्हाच तुम्हाला पुढचा समजणार आहे. थर्ड युनिट कॉम्प्लिकेट आहे मायक्रोप्रोसेसरचा. अ मेमरी लोकेशन फॉलोविंग ऑपेकोड कॉन्टॅक्ट द अनदर ॲड्रेस वेअर द ऑपरंट कॅन बी फाउंड. बघा, रेजिस्टर्ड इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि दुसरा आहे प्रोग्राम इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. दोन टाईप आहे त्याचे. तर अ पॉइंटर और बेस रजिस्टर म्हणजे BX, BP, SI, DI पॉइंट टू द मेमरी लोकेशन कॉन्टेनिंग द ऑपरंट्स. मीन्स BX, SI, DI काय डेटा सेगमेंट आणि BP काय झाला, स्टॅक सेगमेंट. ओके, BX, SI, DI डेटा सेगमेंट आणि BP काय झाला, स्टॅक सेगमेंट. तर काय केलंय बघा, मूव्ह केलाय AL मध्ये BX ला. ओके, मी तिघांपैकी या BX एक घेतला. बरोबर आहे. रेजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. ओके, आणि मग पुढे काय केलंय बघा, हा बघा, पहिले मी BX ला मूव्ह केला आहे. BX ला कशात मूव्ह करायचं आहे, AX मध्ये. ओके, जे दोन टाईप आहेत ते तुम्हाला समजले, रेजिस्टर आणि प्रोग्राम. पण आयडेंटिफाय कसा करायचा बघा, इथे आपण BX ला मूव्ह करतोय. कशाला मूव्ह करतोय, BX ला. मूव्ह काय केला आपण, मूव्ह केला BL मध्ये ES चा SI म्हणजे BL मध्ये किंवा ES मध्ये आपण काय करणार आहे, जो SI ला पॉइंट केलेला आहे तो मूव्ह केलेला आहे. ओके, आणि हा पण मग फायनली काय होणार आहे, जो BP मध्ये असेल तो काय होणार आहे, मूव्ह होणार आहे AL मध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त इतकाच लक्षात ठेवायचं आहे की जर SI मध्ये जर मूव्ह होत असेल, म्हणजे BX जर मूव्ह होत असेल, BX ची लोकेशन मूव्ह होत असेल, तर त्याला आपण म्हणतो रेजिस्टर्ड इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. लोकेशनच्या आतमध्ये जर कोणता रेजिस्टर आहे, रेजिस्टर म्हणजे BX, SI, DI, तर तो समजून जायचा की तो कोणता आहे, इनडायरेक्ट रेजिस्टर मोड. त्याच्या खालती बघा काय आहे, प्रोग्राम इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. मेमरी लोकेशन स्पेसिफाईज रेजिस्टर मेमरी लोकेशन पॉइंटेड बाय द रेजिस्टर्ड. म्हणजेच की काय बघा, हा रेजिस्टर्ड आहे, जम्प केलाय BX मधला लोकेशनवरती जम्प केलाय आणि या लोकेशनवरून तो काय केलाय,
जम्प केलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा जम्प कीवर्डचा यूज केला, जम्प ओके, आणि ते पण रजिस्टर्ड थ्रू जर जम्प होत असेल तर प्रोग्राम इन डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. लक्षात कसं ठेवायचे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवायची ट्रिकच तुम्हाला लक्षात ठेवायचं की आयडेंटिफाय करायचं आहे की कोणता ॲड्रेसिंग मोड आहे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाण्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा आयडिया येऊन जाईल. आता मी वरच्या वरच सांगतोय कसं असतो तो कॉन्टेंट. मित्रांनो खूप मेहनत केली, एकूण 15 स्लाइड्स मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. बघा, बेस ॲड्रेसिंग मोड 10वा आहे, बेस ॲड्रेसिंग मोड. द इफेक्टिव्ह ॲड्रेस इज ऑब्टेन बाय ॲडिंग content of BX/BP with the 8 and the 16 bit displacement. BX and BP. BX म्हणजे काय डेटा सेगमेंट शिफ्टेड बाय 4 bits. BP means स्टॅक सेगमेंट शिफ्टेड बाय 4 bit. लक्षात ठेवा, BX म्हणजेच काय तुमचा डेटा सेगमेंट आहे. सांगत आलोय मी तुम्हाला, डेटा सेगमेंट म्हणजेच BX, BX, AX, CX, DX डेटा सेगमेंट आहेत. BP म्हणजेच की काय तुमचे स्टॅक सेगमेंट. BP परत अजून काय होतं तुम्हाला पाठवत नाही, तर मला मी सांगतो तुम्हाला, BP प्लस SP हे तुमचे काय झाले आहेत, स्टॅक सेगमेंट आहेत. ओके, तर मूव काय केला, BX मधला जो लोकेशन मधला हा बघा इथं ऑफसेट ॲड्रेस घेतलाय मी. तर काय घेतलाय, ऑफसेट, बरोबर आहे. 05 काय ऑफसेट आहे. सो ह्या दोघांना मी BX आणि या ऑफसेटला ऍड केला तर इफेक्टिव्ह ॲड्रेस मला हा भेटला. BX किती आहे, 107005 आणि इथं येईल 1075H. ओके, तुमच्यामधला इफेक्टिव्ह ॲड्रेस आहे. इतका विचार करू नका, फक्त तुम्हाला फक्त हे काय करायचे आहेत, आयडेंटिफाय करायचे आहेत एक्झामला, की ते सांगतील कोणता आहे आणि तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे. पण तुम्हाला जेव्हा एक्झामला स्टडी करायचाल तेव्हा तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहे. लास्ट राहिला आपला ॲड्रेसिंग मोड, तो आहे आपला इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. म्हणजे जर आपल्याला मूव्ह करायचा असेल ऑफसेट सोबत, समजा कोणता इंडेक्स आला SIDI, तर तो झाला तुमचा रजिस्टर्ड इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. इंडेक्स मधला हा इतका लक्षात ठेवा, सेम ॲज इट इज DS मधला कॉन्टेंट मूव्ह होणार आहे AL मध्ये. इफेक्टिव्ह ॲड्रेस तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर तुम्हाला आयडेंटिफाय कसे करायचे ते समजलेलं आहे आतापर्यंत. आय होप तुम्ही आतापर्यंत व्हिडिओमध्ये कमेंट केला असेल. एवढी मेहनत मी करतोय ना, तर तुम्ही पण थोडी मेहनत करा, कमेंट टाकण्याची, व्हिडिओला लाईक करण्याची, सबस्क्राईब करण्याची. ओके, हा तुम्हाला जर तुम्ही ही व्हिडिओ बघितली असेल ना, तर तुम्हाला जी माझी नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्याचे तुम्ही आन्सर असे क्विकमध्ये द्याल. ओके, क्विक आन्सर तुम्हाला द्यायला येणार आहेत. फक्त हे सर्व ॲड्रेसिंग मोड एकदा बघून घ्या कसे असतात, कसे आयडेंटिफाय करायचे. आय होप इथं तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन असेल, पण मी त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की तो कसा तुमचं कन्फ्युजन दूर होईल. ओके, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, लवकरात लवकर तिकडे नोट्स लिहायला सुरुवात करा. पेपर लगेच तुमच्या सोबत येणार आहे. सुट्टी आहे, वेकेशन आहे नो, पण पेपर येण्याचा टाइम लागत नाही. ओके, सर्व नीट कॉन्टेंट समजून घ्या. मिळूया अशाच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ॲड्रेसिंग मोडची सेकंड पार्ट लवकरच मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतो. तोपर्यंत बाय बाय.